हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे उज्ज्वला चंदने डेली व्लॉग। तर आता मी जॉबला जाण्याची तयारी करत आहे। कार्तिक शाळेत गेलेला आहे, सकाळचे 7 वाजलेत आता। तर मला पण जॉबला जायचं आहे, माझ्या मिस्टरांनाही जॉबला जायचं आहे। 9:30 वाजता आम्ही निघणार आहोत। तर चला मग आता पटापट मी स्वयंपाक बनवून घेते आणि टिफिन पण रेडी करायचा आहे। आज मी या शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवते। ताशे हे स्वच्छ करून घेतलेले आहेत। थोडंसं गरम पाण्यात त्याला वाफळून घेणार आहे मी आता। तसं वाटण करून घेतलेलं आहे मी मागे तुम्हाला दाखवले त्या पद्धतीने ह्या वेळेस नाही बनवणार। तर शेंगा मी अशा शिजवून घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बटाटा ॲड केला। बटाटा कसं मुलं खातात ना, मग याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे। टोमॅटो लाल होते आणि खूप सिंपल रेसिपी आहे ही। मोस्टली आपण सगळेच अशीच बनवतो। तर मागच्या वेळेस दाखवली ती थोडीशी डिफरंट होती। ती मी लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासूंकडनं ती शिकलेली रेसिपी होती। तर आता मी घरातलं सर्व आवरून निघाली आहे जॉबला जाण्यासाठी। तर आज सॅटर्डे आहे, काही माझे अपॉइंटमेंट्स बुक आहेत ऑलरेडी। तर आज बघूया कसं वेळ मिळतं। जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी तुमच्यासोबत बोलेलच, कारण व्लॉग बनवणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे। तर ते पण मी करेलच। तर पण बघूया आपण कसं जमतं ते। आणि आज संध्याकाळी पण उशीरच बहुतेक होऊ शकतो येण्यासाठी। तर चला तर मग सलूनमध्ये भेटूया। आज मी चहामध्ये थोडंसं चेंजेस केलेलं आहे। आजपासून मी गुळाचा चहा पिते, याच्यामध्ये साखर नाही आहे। चहा मी उकळून घेते, जसं आपण नेहमी बनवतो तसं बनवलं, पण साखरेच्या ऐवजी गुळ टाकलेला आहे। तर सध्या क्लायंट्स आहेत, आज सॅटर्डे आहे, थोडंसं बिझी शेड्यूल आहे। काही अपॉइंटमेंट्स आहेत, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही काम करता चालेल ॲप्रॉनवरतीच आहे। तर 10 मिनटाचा वेळ होता माझ्याकडे, तर म्हटलं तुमची थोडंसं बोलावं। मग अशी मी तुम्हाला सांगितले की मी साखर म्हणजे असं ठरवलं की साखर थोडी कमी घ्यावी, म्हणून साखरेच्या ऐवजी गूळ स्टार्ट करावं। तर ह्याचं सडनली आपण जर साखर सोडली तर त्याचे काही साईड इफेक्ट होतात का? तर प्लीज मला कोणी कमेंट्समध्ये सांगा की थोडी थोडी करून सोडू। कारण मी आज म्हणजे हे माझ्या डोक्यात का आलं, कारण संकल्प मी जिमला जातो, तर तिथे त्याला सांगितलं की तू साखर अजिबात घेऊ नको। तर त्याने पण साखर पूर्ण सोडलेली आहे। तर मला बोलला मम्मी तू पण सोड। तर म्हणून मग आम्ही दोघांनी ते प्रयत्न करतो आहे की गूळ स्टार्ट करूया म्हणून। तर तिथे बघा, तर चहा आपण तर पूर्ण लगेच सोडू शकतो, तो हळूहळू करूनच सुटेल। त्याच्यामध्ये मग थोडं साखरेच्या जिथे जिथे साखरेचा उपयोग आहे तिथे मी गुळाचा वापर करणार। तर प्लीज मला तुम्ही कोणी कमेंट्समध्ये सांगा की त्याचे एकदम सोडलं तर साईड इफेक्ट्स होतात का, की थोडं थोडं करून सोडूया। त्याच्याला मी आता माझे क्लायंट्स कंप्लीट करते, त्याच्यानंतर आपण परत भेटूया। तर आता इथे इफ्तारीची तयारी चालू आहे। हे आहेत याकूब भाई आणि अजून एक आमच्या ज्या मॅनेजर आहेत त्या पण असतात, पण त्या आज सुट्टीवर आहेत। तर याकूब भाई आता इफ्तारी करतात, पण ते कधीच एकटे करत नाही, सर्वांना सोबत घेऊनच बसतात। तर ऑलमोस्ट सगळेच बिझी आहेत। मला पण ते बोलले, पण म्हटलं मी नंतर थोड्या वेळाने खाईल, तुम्ही करून घ्या। तर चला, तर मग ते आमच्यासाठी ठेवतील आणि जसे आम्ही सगळे फ्री होऊ तसं थोडं थोडं येऊन खाऊ। तर चला मग मी आधी फ्री होते। नहीं नहीं बाबा जी, आप खाओगे ना? ते इथे सगळं इफ्तारी करत होत्या, तो पूछ बाद में एक ज्यांचं करत होते ते गेले निघून, आता आम्हीच राहिलो बाकीचे। आणि खूप काय काय होतं, आणि रोज असते आमच्याकडे, रोज आपल्याकडे किती जण आहे आपली यहाँ पे? 2 जण आहे ना। तर 2 जण असतात, म्हणजे मी तुम्हाला उद्या पण याचा व्हिडिओ शेअर करेल। आज ॲक्च्युअली संपलाय, मला यायला उशीर झाला। उद्या राहणार आहे का मॅडम? कुछ मॅम नाही रहेगा तो याकूब भाई रहेंगे, तो उद्या परत दाखवेल। चलो, आज जरा उशीरच झाला आहे घरी जाण्यासाठी, कारण सकाळीच अपॉइंटमेंट्स होते हे मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि संध्याकाळी पण उशीर होईल असं। आणि माझे मिस्टरही अजून जॉबवरून आले नाही आहेत, त्याच्यामुळे ते मला घ्यायला येऊ शकले नाही। तर आता मी निघाली आहे ऑटोने, पण इतकी ट्रॅफिक आहे, संध्याकाळचं जास्त ट्रॅफिक असतं स्टेशनला। तर चला बघते मी कधी घरी पोचते आता, आणि भेटूया आपण घरी गेल्यानंतर। तर मी घरी आलेली आहे आता, जवळजवळ 11:15 झाले। म्हणजे ना मी तुम्हाला दाखवते बघा काय झालं।
म्हणजे पॅन्ट बघा कशी खराब झाली. म्हणजे पेडिक्युअर करता करता इथे मास्क लागलं. तर आता हे ब्लॅक याच्यावरती कसं काढत तेच कळत नाही मला. ओल्या कपड्यावरती मी केलं क्लीन हे, पण ते काही झालं नाही. आता हा डाग निघेल का? तर प्लीज कोणाकडे काही आयडियाज असेल ना तर मला सांगा की आता हे ब्लॅक याच्यावरती हे व्हाईट डाग कसं काढायचा. आणि हा माझा युनिफॉर्मची पॅन्ट आहे, किती खराब झाली. चांगली नवीन पॅन्ट झाली. कोणाकडे आयडिया असेल तर प्लीज मला सांगा तुम्ही. तर चला मी आता स्वयंपाक करते. काय बघते काय करायचं. माझी मम्मी पण आलेली, तुम्हाला सांगितलंच आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथं शेअर करूया. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण बाय.